नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। डिंडरं म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर येतं ते डाळीच्या पिठाचं डिंडरं, पण आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळं ताकातलं गव्हाच्या पिठाचं आणि रवा घालून बनलेलं मऊ लुसलुशीत डिंडरं, घरगुती आणि एकदम चविष्ट। डिंडरे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी दही, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटा चमचा जिरं मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे, हळद, मीठ आणि कोथिंबीर। आता सगळ्यात आधी आपण दह्याचं ताक करून घेऊ। आणि त्यात गव्हाचं पीठ, रवा, मिरची आणि लसूणची पेस्ट, हळद आणि चवीपुरते मीठ टाकून भिजवून घेऊ। त्यात अजून थोडं पाणी टाकायचं आणि डिंडरे बनवता येतील एवढं सरभरीत करून घ्यायचं। सगळं पीठ भिजवल्यानंतर मी कोथिंबीर टाकली त्याच्यात। हे बघा असं झालेलं आहे ते पीठ। मी 1 वाटी दही घेतलेलं होतं, त्यात मावेल एवढंच गव्हाचं पीठ आणि रवा घातलेला आहे। गव्हाचं पीठ थोडं जास्त ठेवायचं, रवा कमी ठेवायचा आणि आपल्या चवीनुसार आंबट खारट बघून घ्यायचं। आता मी हे पीठ अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते, त्यानंतर तुम्हाला डिंडरे बनवून दाखवते। अर्ध्या तासापासून आपण हे मिश्रण भिजवून ठेवलेलं होतं, अर्धा तास झालेला आहे। आता मी तुम्हाला डिंडरे बनवून दाखवते। गॅसवर मी तवा ठेवलेला आहे, त्यात थोडं तेल टाकते आणि डिंडरे बनवायला घेते। तेल टाकल्यानंतर 1 चमचा बॅटर टाकते आणि असं पसरवून देते। हे डिंडरे बनवताना एखाद्या वेळेस पहिलं दुसरं डिंडरं मुडू शकतं, पण तरी घाबरायचं नाही। त्यात थोडं गव्हाचं पीठ मिसळायचं, परत करून बघायचं। हे बघा आपलं डिंडरं आता तयार होत आहे। आपण आता ते दुसऱ्या बाजूने परतवून घेऊ। तर असं बनतं आपलं ताकातलं डिंडरं। हे डिंडरं एकदम मऊ लुसलुशीत बनतं आणि चव तर खूपच मस्त लागते। एकदा नक्की ट्राय करा। नाश्त्यासाठी किंवा हलकं जेवण म्हणून एकदम परफेक्ट आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सोप्या घरगुती रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणते ट्रेडिशनल पदार्थ पाहायला आवडतील। धन्यवाद।